होतं की आपण फोन चार्जिंगला लावून ठेवतो आणि पूर्ण चार्ज झाला तरी काढून ठेवत नाही किंवा विसरून जातो। मात्र सलग चार्जिंगला जर फोन राहत असेल तर तुम्ही ही चूक करू नका। तुमचा फोन एखाद्या बॉम्बपेक्षाही कमी नाहीये। याचं कारण गेल्या काही महिन्यांमध्ये फोनमध्ये ब्लास्ट होण्याच्या घटना वाढल्या आहेत। तुम्हालाही सतत फोन चार्ज करायची किंवा तासनतास चार्जिंगला फोन लावायची सवय असेल तर आजच बदला। यामुळे बॅटरी लवकर खराब होण्याचा धोका असतो। एवढंच नाही तर त्यामध्ये स्फोट होण्याचा देखील धोका असतो। पण आता नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीनुसार स्मार्टफोनमध्ये ऑटोमॅटिक चार्जिंग कटचा पर्याय दिलेला असतो, जेणेकरून तुमचा फोन 100% चार्ज झाल्यावर तो आपोआप चार्जिंग बंद करेल किंवा ओव्हरचार्ज होणार नाही। जेव्हा ही ऑटोमॅटिक सिस्टीम काही कारणास्तव खराब होते तेव्हा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊन स्फोट होण्याचा धोका असतो। म्हणूनच तुमच्या स्मार्टफोनला योग्य पद्धतीने चार्ज करणं आवश्यक आहे। आता बहुतेक स्मार्टफोन्समध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे आणि तो इतका स्मार्ट आहे की मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग आपोआप बंद करतो। बॅटरी 90% पर्यंत पोहोचताच पुन्हा चार्जिंग सुरू होते। पण तुमच्या फोनमध्ये चार्जिंगचं हे फीचर आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।